आपल्या सर्वांचं भारतीय जनमत न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत। आपल्या ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील नामी मुरब्बी पत्रकार त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेबजी ढसाळ यांच्याशी आज आपण ग्रेट भेट करणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आपण या ठिकाणी आपल्या ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये खरं तर तुमचा एकूणच बालपणाचा जीवन परिचय ऐकण्यास इच्छुक आहोत। जीवन परिचय असा जर म्हणाल तर एक अत्यंत सामान्य धुणं भांडी करणाऱ्या माझी आई, सामान्य स्त्री, आणि माझे वडील माझ्या फार लहानपणीच वारले। लहानपणी म्हणजे फोटोत आई दाखवते दिस इज युअर फादर, ओके, तेवढाच माझा वडिलांशी परिचय। त्यामुळं आईनेच आम्हाला लहानचं मोठं केलं, धुणी भांडी करून लहानचं मोठं केलं। त्यामुळे संघर्षमय जीवन हे आपोआप होतच। पण त्याचबरोबर माझ्या आईने एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला त्या लहानपणाच्या काळामध्ये शिकवली, एकोप्याने राहायचं आणि द बेस्ट, सगळ्यात चांगलं करायचं, एकजुटीने राहून चांगलं करायचं। हो, हे तिची जी शिकवण होती ना, म्हणजे इतक्या सहजतेने ती आम्हाला शिकवायची। मुळात कसं आमचं म्हणजे कुटुंब जे आहे, आता परिचय म्हणून सांगतो, दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष हे माझे चुलत भाऊ, सख्खे चुलत भाऊ, म्हणजे त्याचे वडील धाकटे, माझे वडील थोरले। तर हा एक वेगळा भाग। दुसरं, माझे आजोबा हे उत्कृष्ट वाजंत्री होते। वाजंत्री म्हणजे तुम्हाला पूर्वी गावाकडे तापे असायचे, माहिती आहे का? ढोलकी, ताशा, सनई वगैरे असे तापे असायचे। तर माझ्या आजोबांच्या नावाचा तापा होता। तर त्या ताप्याचे ते मालक आणि संयोजक हो। तर पूर्वी म्हणजे आई सांगते, आय डिडंट नो, मला ते माहीत असायचं काही कारण नाही, आई सांगते की सयाजीराव गायकवाड बडोद्याला ताप्यांच्या स्पर्धा घ्यायचे, ते संस्थान, ते संस्थान ताप्यांच्या स्पर्धा घ्यायच्या। आणि त्या ताप्यांच्या स्पर्धामध्ये माझ्या आजोबाने म्हणे 3दा सलग चॅम्पियनशिप मारलेली, 3दा विजेते होते। हो हो, म्हणजे ही वॉज द बेस्ट इन हिज बिझनेस ऑर से वॉट एव्हर इट इज। त्यामुळं कसं आहे, उत्कृष्ट करायचं, जे काही करायचं ते उत्कृष्ट करायचं, ही शिकवण आम्हाला आईने फार लहानपणापासून दिलेली। त्याचबरोबर कसं, वडील नाहीत, मग याचं वैषम्य तिने कधी वाटू दिलं। माझा सगळ्यात म्हणजे माझा मोठा भाऊ, थोरला भाऊ सख्खा, सदाशिव देवराम ढसाळ, तर सदाशिवचं म्हणजे तो आमच्यातला थोरला। त्याच्या अगोदरची माझी एक बहीण इथं चाकणला दिलेली आहे, एक बहीण शेलपिंपळगावला, त्याच्यानंतर अजून एक बहीणची चिंचवडला आहे, आणि त्याच्यानंतर मी शेंडेफळ, कुटुंबातलं शेंडेफळ, असं आमचं एक साधारणपणे कुटुंब। मग आईने आम्हाला यांना काहीतरी करता यावं या हिशोबाने सगळ्यांना उचलून मुंबईला नेलं। आमचं मूळ गाव इथं कनेरसरपूर म्हणून आहे, पाबळला लागून पूर नावाचं गाव आहे, ते आमचं मूळ गाव। तर तिथंच होतं आम्ही। तिथून मग मुंबईला आलो। मुंबईला आल्यानंतर मग तिथं सेटल झालो। सेटल झाल्यानंतर मला नामदेव कळला, म्हणजे कारण त्याच्या अगोदर गावाला असताना काही नामदेव यायचा नाही आमच्याकडे। इथं आलो, सेटल झालो। मी हार्डली त्यावेळी 5-1 वर्षाचा असेल, 5-7 वर्षाचा असेल साधारणपणे। तर त्यावेळी आम्ही मुंबईला आलो। आता कसं, आई धुणं भांड्याचे काम करायचे, आम्ही कष्टाचं जीवन हे सगळं बघत असतानाच एक दाखला, म्हणजे माझ्या आईच्या मोठेपणाचा एक दाखला म्हणून तुम्हाला सांगतो, दुष्काळ होता 72ला, 11-1 वर्षाचा असेल, 10-11 वर्षाचा, आणि दळणाला पैसे नव्हते, म्हणून राशनचा 6 रुपये किलोचा मिलो तिने आणला। मिलो काळी ज्वारी, ते पिठवणी वगैरे नाही, तिने काय केलं, आमच्याकडे जमिनीत खोदलेलं हे होतं जातं, तिने ते जात्यावरती दळलं। आता ते जातं बरेच दिवस वापरात नसल्यामुळं त्याच्यात होती कचकच, ते पूर्ण स्वच्छ झालं नसेल ना, तिने स्वच्छ करायचा प्रयत्न केला,
ते पूर्ण स्वच्छ झालं ना, त्याच्यात कचकच राहिली. मग तिने त्याच्या भाकरी बनवल्या. तिच्या हे लक्षात आलं की या पिठात कचकच आहे. मग आम्ही 3 भावंड आणि ती, आम्ही 4 जण जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर तिने आम्हाला स्टोरी सांगायला सुरुवात केली. माझी आई कथा फार छान सांगायची. हो, छान म्हणजे अक्षरशः तुम्ही रमून जाल, तुम्हाला दुसरं काही सुचणार नाही, इतक्या छान कथा सांगायची. हो. तर ती कथा सांगायला लागली. तुम्हाला गंमत सांगतो, ती भाकरी खाऊन, हात धुवून, पाणी पिऊन होईपर्यंत ती कथा चालली आईची. आणि आम्हाला कळलंही नाही की आम्ही कचकचीच्या भाकरी खाल्ल्या. म्हणजे हा जो एक प्रकार आहे की तुम्ही, आणि म्हणजे तक्रार कळत होतं की कचकच लागते, पण तक्रार केली तर ती स्टोरी थांबेल, उत्कंठा कमी होईल. हा, ती गोष्ट थांबेल. गोष्ट थांबली की आपल्याला पुढची कदाचित ऐकता येणार नाही. हे भरपूर अडचणी होत्या. त्यामुळं कुणीही, आम्ही 3 भावंडांपैकी एकही बोलला नाही. आणि गपचूप, हा, का तर ती कथा ऐकायची होती. सगळं झाल्यानंतर काही दिवसांनी, एक 2-3 वर्षाने, मी आईला सहज विचारले, सगळ्या कथा तुला कशा काही येतात? म्हटली, दादा कसं आहे, आपल्याकडं म्हणजे घरी ग्रंथबिंथ लावायचे, तुम्ही ऐकायचे ना. त्यामुळे या कथा सगळ्या माहीत आहेत मला. आणि म्हणजे थोडक्यात ती एक पाठी होती, तर ती कथा म्हटली मी आहेत माझ्या लक्षात. हो. तर असं आमचं एक मजेशीर जीवन. मग बालपणातून तरुणपणाकडे येताना एक फार गमतीदार आणि मजेशीर घटना माझ्या बाबतीत घडली. एका मे महिन्याच्या सुट्टीत एक व्रात्य वर्ग म्हणून मी प्रसिद्ध होतो, खोडकर म्हणून. हो. आणि काही करायचो. त्यामुळे आईने वैतागून मला एका मे महिन्याच्या सुट्टीत नामदेवकडे पाठवलं. मी त्यावेळी 7वीला असेल, 13 वगैरे 12-13 वर्षांचे साधारण. नामदेवकडे गेल्यानंतर आईने सगळ्या तक्रारी माझ्या पहिल्यांदा त्याला सांगितलं, पाडाच वाचला. हे कार्टा असं करतंय, हे करतंय, ते करतंय, यांना त्रास देते, त्यांना त्रास देते. हे सगळं झाल्यानंतर नामदेवला म्हटले की याला महिनाभर इथून सोडू नका. महिनाभर आम्हाला जरा शांत राहता येईल, हा नसल्यामुळं. आणि नामदेवकडे असल्यामुळे तिला काही काळजी नाही. दादाकडे काय प्रॉब्लेम नाही. त्यावेळी पहिल्यांदा, आता मोठा भाऊ म्हटल्यानंतर मी दादा म्हणायचो ना, त्यावेळी पहिल्यांदा मला नामदेव म्हटलं, भाड्या नामदेव म्हणून. त्याची शब्द कानात अजूनही फिरतात. एक जिव्हाळा, एक म्हणजे आत्मीयता, जिव्हाळा. आणि त्याने सर्वप्रथम मला मॅक्झिम गॉर्कीची आई ही कादंबरी मराठी अनुवाद केलेली माझ्या हातात दे. मला म्हटलं, हे वाच, संध्याकाळपर्यंत जे वाचशील ते मी तुला विचारणार आहे. आणि तो गेला निघून. गंमत अशी झाली की तो त्या दिवशी संध्याकाळी आलाच नाही. कुठे नाशिकला वगैरे कुठेतरी ते जायचे ना, नाही कुठे तो महाराष्ट्रभर कुठेही फिरायचा. कुठेही फिरायचं. ती कादंबरी माझी दुसऱ्या दिवशी पूर्ण झाली. असला मस्त ठोकळा होता. वाचून झाल्यानंतर मी ती कादंबरी वाचताना तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी रडलो. त्या म्हणजे तुम्हाला जर कोणाला शक्य झालं तर वाचा ती. मॅक्झिम गॉर्कीची आई, मॅक्झिम गॉर्कीची द मदर, त्याचं मराठी अनुवाद आहे तो. फार विदारक चित्र त्या काळच्या रशियन राज्यकर्त्यांचं, आणि फार विदारक चित्र तिथल्या जनतेचं. त्या जनतेतून ती आई आपल्या 3 मुलांना कशी वाचवायचा प्रयत्न करते, तिचा तो संघर्ष त्या कादंबरीमध्ये फार विस्तृतपणे नमूद केलाय. आणि ती कादंबरी वाचल्यानंतर तुम्हाला रशियन संघर्ष, म्हणजे रशिया साम्यवादाकडे कसा झुकला याची प्रचिती येईल. इतकं सुंदर विवेचन त्या कादंबरीमध्ये. पण आता हा झाला एक भाग. माझ्यावर तर इमोशनल अत्याचार झाला ना तो. 12-13 वर्षाच्या मुलाला तुम्ही डायरेक्ट तुम्ही मॅक्झिम गॉर्की वाचायला देणे काय. पण
दॅट वॉज द ॲब्सोल्यूट टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ. म्हणजे मला ते वाटलं की बाबा हे काहीतरी वेगळं आहे. मग नामदेव आल्यानंतर मी त्याला अगदी डोळ्यात पाणी बिणी आलं माझ्या, त्याला सांगताना अशी अशी कादंबरी त्यात असं त्यात तसं. अर्थात त्याने ती वाचलेली होती, पण त्याने माझं शांतपणे ऐकून घेतलं आणि मला म्हटला, भाड्या तुझ्या आईने त्याच्यापेक्षा कमी कष्ट केलेत का रे? हा प्रश्न आय शॉक्ड. मी हल्लो आतून, खरोखर हल्लो ना. मला म्हणला तुला बाप नाही. माझ्या आईला तो मोठ्या आई म्हणून, ते मोठ्या आईने कष्ट करून तुला पाळलंय, इतका मोठा केलाय, तू तिला त्रास देतो. तेव्हा मी त्या दिवसापासून आजपर्यंत मातृभक्त झालो. म्हणजे आईवरची प्रेम तुमची आणि श्रद्धा वाढली म्हणायची. वाढली म्हणजे देव नसलं तर चालेल, पण आई हवी. आई हवी. म्हणजे हे घडलं नामदेवराव ढसाळांमुळे. आई प्रिय असतेच प्रत्येक बालकाला, पण नामदेवने मला तिच्यातलं देवत्व दाखवलं, श्रेष्ठत्व दाखवलं. आणि देव नसला तर चालेल बुवा, पण आई हवी. एक असं व्हिज्युअलायझेशन तयार झालं. त्याच्यानंतर मग मोठा होत गेलो आणि तुम्हाला सांगतो कित्येक वेळा म्हणजे आई सांगायची या अमुक अमुक कर बर का. आम्हाला कळायचं हे चूक आहे, ते नाही केलं पाहिजे, पण केवळ तिची इच्छा आहे म्हणून करायचं. आम्ही तिन्ही भावंड हे सगळं करत असताना पत्रकारिता आणि आंबेडकरी चळवळ याकडे तुमचा कल कसा? आता कसं आहे माहितीये का, मॅक्झिम गॉर्की वाचल्यानंतर मला त्या गोष्टीची चटक लागली. वाचन या प्रकाराची चटक लागली आणि ती चटक इतकी भयानक होती की मी त्यावेळी नामदेवच्या लायब्ररीत, नामदेवची एक पर्सनल लायब्ररी होती, त्या पर्सनल लायब्ररीमध्ये 7,000 ते 10,000 पुस्तकं असायची आणि मी त्या पर्सनल लायब्ररी मधली एवढं पुस्तक सुद्धा ज्ञान देतो. आणि नामदेवरावांचं लिखाण हे खूप मार्मिक असायचं. मार्मिक म्हणजे साहेब नामदेवरावांनी कधी खोटं लिहिलं. वास्तव. वास्तव जे आपण जगतो, जे आपल्या रोजच्या जगण्यातला भाग आहे. तुम्ही जर समजा त्यांचा गोलपिठा काव्यसंग्रह जर पाहिला तर गोलपिठामध्ये जी स्टोरी आहे, गोलपिठा हा एरिया आहे मुंबईमध्ये आजही. त्याच्यानंतर गांडू बगीचा हा एक त्यांचा काव्यसंग्रह. तर गांडू बगीचा हा हे गार्डन जे हिजडे जिथं वेश्या व्यवसाय म्हणजे देहविक्रय करायचे त्याला गांडू बगीचा म्हणायचे त्या काळात. आता त्याचं नाव त्यांनी बदललंय, काहीतरी वेगळं ठेवलंय. ते गार्डन आजही आहे. हो आहे. म्हणजे त्या काळात वास्तव विदार मांडणी ही नामदेवरावांची होती, पण त्यांचा जो गुण होता वास्तवावरती डायरेक्ट बोलायचं, तोच गुण तुम्ही जोपासलाय, अंगीकारलाय. नुसता जोपासला नाही तर तो स्वतःहून स्वीकारलाय. की कसं असतं माहितीये का, तुम्ही जर समजा नाटकी किंवा खोटं बोललात ना तर ते लक्षात ठेवावं लागतं. आणि जर तुम्ही सरळ सोपे साधे सत्य असाल तर त्याला लक्षात ठेवायची गरज लागत नाही. त्यामुळं कसं, आणि हे देखील नामदेवची शिकवणी. आईने सत्य बोला हे शिकवलं, आईने मोरल शिकवला. बरोबर ना. म्हणजे तुमचं मॉरल कसं असावं, तुम्ही अमुक गोष्ट करू नये, ती मॉरली चांगली नाही, किंवा अमुक गोष्ट केल्यानंतर तिचा असा असा फायदा होतो, हे मॉरली चांगलं आहे. हे आईने फ्रेम तयार केली. त्या फ्रेममध्ये सत्यता किंवा त्या फ्रेममध्ये बिनधास्तपणा किंवा त्या फ्रेममध्ये थोडासा उदारमतवादी धोरण किंवा त्या फ्रेममध्ये तुमचा वैश्विक शहाणपणा, हे जे रंग आहेत ना ते नामदेवने भरले. हो, प्रश्नच नाही. कारण कसं म्हणजे दुसरं कोण आम्हाला होतं सांगायला. तुमच्या बरोबर एक विद्यापीठच होतं. हो, माझ्याकडे एक पारंपरिक विद्यापीठ आणि एक आधुनिक विद्यापीठ ही दोन्ही होती. त्यामुळे एक पारंपरिक विद्यापीठ मला परंपरा शिकवत होतं आणि एक आधुनिक विद्यापीठ त्या परंपरेला आधुनिकतेची फ्रेम देत होतं. त्यामुळे मी जो काही घडलोय त्या दोन्हीच्या संयुगातून घडलोय. आणि मग हे सगळं घडत असताना आंबेडकरीवाद हा मनाला कुठे भेटला? मनाला ज्या दिवशी मी मॅक्झिम गॉर्की वाचला ना त्या दिवसापासून मला आंबेडकरवाद वेगळा अनुभवायची किंवा वेगळा त्याचा विचार करायची गरज नाही.
कारण कसं, मग तुम्ही चळवळीत उडी का घेतली? काय धोरण काय होतं, ध्येय काय होतं, स्वप्न काय होतं? स्वप्न तुम्हाला खरं सांगू का, मी वयाच्या 14व्या 15व्या अगदी 16व्या वर्षापर्यंत वाचन केलं. ज्या वयामध्ये मुलं खेळतात त्या काळामध्ये मी वाचन आणि म्हणजे त्या लायब्ररीमध्ये सर्व प्रकारची पुस्तकं होती. आंबेडकर होते, विवेकानंद होते, हिटलर होता, असं काही सगळं नव्हतं. तुम्ही हो वाचलं? हो हो हो. मी तुम्हाला सांगतो काय, त्यांचे 10,000 पुस्तकं असतील, त्याच्यापैकी 2,500-3,000 पुस्तकं मी त्या 3 त्या वर्षात वयातच वाचली. वाचले. त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं मटेरियल माझ्यामध्ये निर्माण झालं. मग आंबेडकर वाद हा काय वेगळा जोपासायची गरज लागली नाही. तो तर माझ्याबरोबर आंबेडकर वादाचा एक मोठा पाईक माझ्याबरोबरच होता ना, माझ्या पाठीशी उभा. काय त्यामुळं वेगळं असं काही नाही. मग दलित पॅंथरच्या चळवळीमध्ये वेगळ्या वेगळ्या घटनांमध्ये मी सहभागी झालो, वेगळ्या वेगळ्या मोर्चांमध्ये सहभागी झालो. त्याच्यातूनच आम्ही सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्सला मी 11वीला असताना, मुंबईला 11वीला असताना विद्यार्थी जागृती परिषद नावाची आम्ही एक नवीन संघटना तयार केली. ती आतापर्यंत फार चांगली चालली होती. आता मात्र काही नको त्या लोकांनी शिरकाव केल्यामुळे ती मोडकळी झाली. एक खंत विचारायची होती की आता तुम्ही जो बघितलेला आंबेडकरी वाद किंवा ती चळवळ, या चळवळीची सद्यस्थितीत काही फरफट होते का? नाही, नुसती फरफट नाही, त्याचं बाजारीकरण झालंय. बाजारीकरण होत? हो हो झालंय, होतही नाही. मग याला जबाबदार आंबेडकरी चळवळीतले लोक, नेतृत्व जबाबदार आहे. बघा कसं होतं माहितीये का, नेत्याच्या मागे फरफटत जातो आपण. म्हणजे तुम्हाला हे आता थोडंसं पॉलिटिकली अवेअरनेस पत्रकारितेच्या उद्योगात असल्यामुळं तुम्हाला सांगतो की काय होतं, एखादा प्रमुख ज्यावेळी दुसऱ्या पक्षात जातो, हा स्वतःचा पक्ष सोडून नेता, हा, मग त्याच्या मागची सगळी सैन्य तिकडे जातं, त्यांचा वैचारिक गोंधळ होतो. हा नाही, नक्की आपण करायचं काय. आणि जर तो नेता त्या वकुबाचा नसेल कार्यक्रम देण्याच्या, कारण तुम्ही पक्ष बदललात किंवा धोरण बदललं की त्याचा कार्यक्रमही द्यावा लागतो ना, मग तो कार्यक्रम देण्याच्या वकुबाचा नसेल तर जे होतं ते आंबेडकरी चळवळीचं. आता कसं कुणाकडे बघायचं बाबा, तर नामदेव होता, नामदेव गेला, खूप गटतट झाले. हो, त्याच्यानंतर नामदेव कडूनच आंबेडकरी चळवळ शिकलेल्या रामदास आठवलेंनी स्वतःचा गट तयार केला. मग त्यांनी भारतीय दलित पॅंथर हे नाव दिलं. मग त्याच्यानंतर आता आंबेडकर चळवळ अ गट वगैरे 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 सुरू झालं. पण कसं आहे, नेता भरकटला की जनता भरकटली. मग जनता भरकटलेली काय करते, आपल्या सोयीचा स्वीकारते. आपलं हा, मग आपल्या सोयीचं म्हणजे काय, पैसे कमावणे हे करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बँक अनलिमिटेड नावाची एक वैश्विक बँक काय, त्याचा वापर केला जातोय. तर त्या वैश्विक बँकेचं ज्याच्यात जेवढी धमक आहे तेवढ्या रकमेचा चेक तो वटवतो आणि स्वतःच भरून घेतो. खरं तर बाबासाहेबांनी खूप महान विचार दिला होता की आपल्याला शासन करती जमात व्हायचंय. मग हा विचार चळवळीने असा भरकटलाय की आपल्याला समर्थन करती जमात व्हायचंय. नाही, समर्थन करतीच नाही नुसतं, तर आम्हाला फक्त अंधानुयायी व्हायचं. अंधानुयायी, हा, आम्ही फक्त अनुयायी असतो. आम्ही प्रश्न विचारता कामा नाही. तिशीच्या आतली जी नवीन पोरं, ती नवीन पोरं आंबेडकरी चळवळ ही पुन्हा एकदा मार्क्सवादाशी जोडण्याचा प्रयत्न किंवा साम्यवादाशी जोडण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांचं म्हणणं कदाचित त्यांच्या पद्धतीने योग्य असेल. पण खरं तर बाबासाहेबांच्या विचाराला दुसऱ्या कुणाच्या विचारांची गरज नाही, काहीच गरज नाही. पण होतंय काय माहितीये का, तुम्हाला ज्यावेळी आयडेंटिफिकेशन क्रायसिस निर्माण होतो, स्वतःच्या म्हणजे अस्तित्वाचा प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो, त्यावेळी माणूस काहीतरी अल्टरनेट शोधतो. असं जुळवून घ्यायचं बघतो. तर आत्ताची तरुण पिढी, तरुण युवा कार्यकर्ते जे कच्छपी नाहीत कुणाच्याही, कोणत्याही मोठ्या नेत्याच्या, ते थोडेसे कम्युनिझमकडे झुकले. हे चूक आहे, पण माझं पुढचं म्हणणं आहे, त्या दृष्टीने जर संघटित झाले तर अजून चांगली गोष्ट.
त्यांना आंबेडकरवाद आपोआप कळेल. कळेल. फक्त एकच प्रॉब्लेम झालाय की आंबेडकर न वाचता आंबेडकरांवरती भाष्य करू नका. जे पहिल्यांदा आंबेडकर समजायला हवे. आणि एकदा तुम्हाला आंबेडकर समजले की तुम्हाला दुसरं काही समजायची गरज गरजच पडली. खरं तर ही चळवळ आता मोडकळीस आली आहे, परंतु वंचित बहुजन आघाडी जी आता सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहे, तुम्हाला असं वाटत नाही का यात कुणीतरी समाजाचं चळवळीचं नेतृत्व करावं? अध्यक्षपद वेगळं आणि नेतृत्व दोन दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर एक वेगळं व्यक्तिमत्व. वंचित आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर हे मी वेगळं व्यक्तिमत्व मानतो. मी मानतो. कसं आहे माहिती आहे का, परत आपण मूळ गोष्टीकडे प्रोग्राम न देणे. प्रोग्राम तुम्हाला माहिती आहे का, बौद्ध धर्माचा ज्यावेळी आंबेडकरांनी अंगीकारला, बौद्ध स्वीकार केला, बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर फार अल्पावधीत बाबासाहेब आपल्यातून निघून गेले आणि ते आपल्याला बौद्ध धर्माचा प्रोग्राम देऊ शकले नाहीत. म्हणून मी असं मानतो की माझा समाज हा अर्धा महार अर्धा बौद्ध राहिला. म्हणजे त्याला महारत्व पण आपलं सोडता आलं नाही, बौद्धत्व स्वीकारता आलं नाही, पूर्ण स्वीकारता आलं. तर हे का झालं, तर दुर्दैवाने, आमच्या दुर्दैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रोग्राम तुम्हाला देता आला नाही. काल परतवे आमच्या दुर्दैवाने. आणि हाच प्रकार नंतरच्या दलित नेत्यांचा झालाय की त्यांना आम्हाला प्रोग्राम देता. नामदेवने एक ठराविक प्रोग्राम दिला, एकत्र व्हा, सर्व जाती आपल्या ज्या मागासवर्गीय आहेत त्या एकत्र. त्याच्यानंतर तो जो प्रवास पुढे जायला हवा तो थांब. आणि नंतर मग काय, इथल्या शासनकर्त्यांनी, इथल्या राज्यकर्त्यांनी तुम्हाला हायर केल्यानंतर तुमच्या गरजा, एक तर तुम्ही नाही रे गटाचे, हे कायम उणीवग्रस्त कुटुंब असलेले लोक, आणि तुम्हाला डायरेक्ट सोन्याची पालखी दिली ना. काय ते भार व्हायला तुमचेच लोक जोडले, तो भाग वेगळा. मोठं राजकारण. ते मोठं राजकारण. काय पण तुम्हाला डायरेक्ट सोन्याची पालखी दिली. तुम्हाला काय वाटतंय, मी सोन्याच्या पालखी. पण मित्रा, की तुझा भार वाहणारे, पिचलेले, पिडलेले, त्रासलेले आपलेच लोक आहेत. हे तू का लक्षात घेत नाहीस? आणि हे कुणीही लक्षात घेतलं नाही. प्रोग्राम न देणे हा त्याच्या मागचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आणि आताही बाळासाहेब प्रोग्राम न देता, याचं कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही कुणाशी हातमिळवणी करायची किंवा तुमची ताकद स्वतःच दाखवायची का? दाखवायची तर किती मोठ्या प्रमाणात दाखवायची. जर चळवळीतल्या कोणत्याही स्ट्रीमने मला सांगितलं की बाळासाहेब तुमची गरज आहे, येऊन बसत जा, आय एम जस्ट फ्री. खरं तर आता या चळवळीला तुमच्यासारख्या अभ्यासू आणि अनुभवी माणसांची गरज आहे. त्यामुळं मी जाणून बुजून असं म्हटलं की तुम्ही या चळवळीचा आता मार्ग, कारण चळवळ कुठेतरी जगली पाहिजे. चळवळ जगलीच पाहिजे. कसं आहे, आमच्या डोक्यामध्ये आजही आहे की बाबा रस्त्यावर उतरून नारा द्यावा, पण आता शरीर तसं साथ देणार नाही, तो भाग नंतरचा. पण अशी तरुण पिढी तयार करायची हौस अजूनही प्रश्नच नाही. म्हणून एक महत्वाचा मुद्दा सांगतो ना, हौस अजूनही. पण आत्ताच्या IT युगात, आत्ताच्या इन्स्टंट मनीच्या युगात असे तरुण मिळणं फार दुर्मिळ असते. जसे नामदेवरावांना तुम्ही मिळाला, तुम्हाला दुसरं कोणी मिळालंय का? नाही. मला तुम्हाला गंमत सांगतो, 2005-06च्या नंतर मी फार प्रयत्न केले किंवा नवीन मुलं यावीत, पण नाही तेवढ्या प्रमाणात दलित चळवळीमध्ये नवीन प्रभावी नाहीये. तसा पत्रकारिता करून उपजीविका करणारा मी एकटाच, म्हणजे थोडासा मोकळा असलेला. खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकूण सांगोपसाम अभ्यास केल्यानंतर असं कळतं की तुमचं जीवन हे संघर्षातून पुढे आलेलं आहे. प्रश्नच नाही, संघर्ष. आणि मग संघर्षातून पुढे आलेल्या माणसाला जी सामाजिक हेळसांड चालू आहे ती भगवत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही आमच्यासारख्या तरुणांना काय संदेश द्याल?
तरुणांना एकच गोष्टीचा संदेश द्यावा लागतो, म्हणजे ते दलित चळवळीतले असोत किंवा कुठलेही असोत, जो म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त तरुण असलेला आपला देश आहे, 65% तरुण सध्याच्या काळामध्ये. तर तरुणांना माझं एकच म्हणणं आहे की भौतिक चंगळवाद किंवा भौतिक भोगवादाच्या भानगडीत न पडता थोडीशी तात्विक व्हा. नीतिमत्ता, कारण आजकाल ती बऱ्यापैकी नष्ट होत चालली. नीतिमत्ता, नीतिमूल्य, संस्कारांची मांडणी ही आवश्यक गोष्ट आहे, ही तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. आणि नेमकं आत्ताच्या करंट लाईफमध्ये, नेट युगामध्ये ह्याच गोष्टीला तिलांजली द्यायचं काम चालू आहे. हा कदाचित अमेरिकन भोगवादाचा आपल्यावर पडणारा जाणून बुजूनचा पगडा हे कदाचित त्या भोगवादी संस्कृतीने आपल्यावर इम्पोज करायचा प्रयत्नही केलेला असू शकतो. तुम्ही बघितलं तर आता टीव्ही चॅनलमध्ये मॅक्झिमम देव, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि खून मारामारी, याच गोष्टी, या 3 गोष्टी व्यतिरिक्त काही दाखवत नाही. मग तुमचं मोरल संपतं. जर तुम्ही टीव्हीवरती एकच स्त्री 5 पुरुषांची बायको होते हे दिसतंय तुम्हाला, आणि ती चौघांना खोटं सांगते हेही दिसतंय, तर तुमचं मोरॅलिटी पण तशीच होते. सासू सुनेला छळते, सून सासूला छळते, हे तुम्ही टीव्हीवरती बघता, तुमची मॉरॅलिटी तशी होते. आणि हे घडवण्याचं काम करतं हे जे इडियट बॉक्स मीडिया जो आहे तो इडियट बॉक्स, ते इडियट बॉक्स हे घडवण्याचं काम करतं आणि ठरवून करतं. म्हणजे तुम्ही आता सध्या विद्रोही भूमिकेत आहात. जगलोच आहे ना विद्रोही. आता विद्रोह संपणार नाही, तो रक्तात आहे. विद्रोह हा ब्लड मध्ये, रक्तात असलेली गोष्ट न संपणारी असते, ती सतत चालू राहणार. आजही मी माझ्या परीने पत्रकारिता करतो. म्हणजे जगातल्या कोणत्याही व्यक्तीला घाबरायचं नाही, तो जर समाजकंटक असेल तर मुळीच घाबरायचं नाही, ही माझ्या आईची नामदेवची शिकवण आहे आणि ती मी अंगीकारलेली आहे. काय त्यामुळं सत्य गोष्ट बोलायची हिंमत ठेवतो, त्याचे परिणाम काही कळत नाहीत. खरं तर तुम्ही दलित चळवळीत काम केलं, एक ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार म्हणूनही तुम्ही कार्यरत आहात. या सगळ्या कामाची एकूणच पावती म्हणून तर सामाजिक स्वरूपाचे जे पुरस्कार दिले जातात, दलित मित्र पुरस्कार असेल किंवा इतर पत्रकारितेचे किंवा सामाजिक सेवेचे पुरस्कार असतील, त्यापैकी कुठलं? मी कधीच कोणत्या पुरस्काराला माझं नामांकन देत नाही. दिलेलं नाही? देत नाही, दिलेलं नाही, मी देत नाही. खरं तर पुरस्कार ही कामाची पावती आहे. नाही 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 आता त्या पुरस्कारांचं स्वरूप इतकं हिडीस आणि चमत्कारिक झालं. सचिन तेंडुलकर सारखा माणूस भारतरत्न घेतो, क्लेश होता तो क्लेश होतो, खरोखर क्लेश होतो. आणि हे सगळे पुरस्कार हे एक म्हणजे असं वाटायला लागलं की याचं व्यापारीकरण झालं. मग त्या व्यापारीकरणात आपण अजून कशाला, म्हणजे व्यापार त्याचा आपल्याला भाग व्हायचं नाही, नकोय. मला जर समजा कोणी म्हटलं ना की बा अमुक एक पुरस्कार देणार आहे तुम्हाला, तुम्ही येता का, तुम्ही चक्क नाही म्हणून सांगता. आजपर्यंत तुम्ही समाजात जगत आला, समाजाचे बारकावे बघितले तुम्ही. तुमचं असं कुठलं स्वप्न आहे की जे तुम्हाला बघावंसं वाटेल तुमच्या डोळ्यांनी की हे झालं, साकार झालं? कोणत्याही आधाराशिवाय नैतिकता आणि नीतिमूल्य पाळून आमचा कोणताही पुरुष म्हणजे कोणताही तरुण, आपण तरुण म्हणून 10 इतर तरुणांना शिकवण्याजोगा झाला ना, ते मला बघायचं. जिथे तुमचं स्वप्न आहे. हां, आणि त्याच्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करत असतो. नाहीतर मी दरवर्षी 5 मुलं दत्तक घेतो, अडॉप्ट करत आणि ते समाजातल्या विविध घटकांना घेतो, जात वगैरे बघत नाही, गरजू असलेले, आणि त्या 5 लोकांना मी माझ्या पद्धतीने ट्रीट करतो. आता म्हणजे माझं सुदैव असं की मी आत्तापर्यंत जे काही 25-30 तरुण तयार केले ते सगळे नीतिमत्ता नैतिकता पाळून समाजासाठी झटून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.